नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. PYQ सिरीजमधील लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? A. MJ अकबर, B. अर्णव गोस्वामी, C. APJ अब्दुल कलाम, D. रजत शर्मा. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C. APJ अब्दुल कलाम. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? A. कोल्हापूर, B. इचलकरंजी, C. मिरज, D. सांगली. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन B. इचलकरंजी. पुढचा तिसरा प्रश्न आहे, अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते? A. अर्ग, B. कुलम, C. किलोजूल, D. कॅलरीज. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन D. कॅलरीज. इथे अन्नपदार्थाची ऊर्जा म्हटलं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे कॅलरीज. एनर्जीचे जे SI युनिटमधील SI पद्धतीतील आपलं एकक जर पाहिलं तर ते जूल आहे आणि CGS पद्धतीतील एकक अर्ग आहे एनर्जीचं, ऊर्जेचं. पण इथे अन्नपदार्थाची ऊर्जा असं म्हटलं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे कॅलरीज या परिमाणात मोजली जाते. अन्नपदार्थाची ऊर्जा कॅलरीज या परिमाणात मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? A. ग्राहम बेल, B. एडिसन, C. न्यूटन, D. यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A. ग्राहम बेल. 7 मार्च 1876 रोजी टेलिफोनचा शोध लावला गेला. कोणी लावला? ग्राहम बेल यांनी. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे? A. अंडी देणारा, B. पिलांना जन्म देणारा, C. दोन्ही A व B, D. यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन B. पिलांना जन्म देणारा. पुढचा 6वा प्रश्न आहे, सालारगंज म्युझियम कोठे आहे? A. दिल्ली, B. कोलकाता, C. हैदराबाद, D. यापैकी नाही. हे सर्व प्रश्न मागच्या काही एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत पोलीस भरतीला, त्यामुळे खूपच महत्त्वाचे असणार आहेत. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन C. हैदराबाद. सालारगंज म्युझियम हैदराबादमध्ये आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? A. पांढरा बल्क, B. पिवळा बल्क, C. पांढरा बल्क व पिवळा बल्क आणि कवच, D. अंड्यात प्रथिने नसतात. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A. पांढरा बल्क. पिवळ्या बल्कमध्ये काय असतं? मुख्यतः फॅट असतात, विटॅमिन मिनरल्स थोड्या प्रमाणात असतात त्याच्यामध्ये, पण मुख्य जर काही सोर्स असला तर त्यामध्ये फॅट असतो. पिवळ्या बल्कमध्ये फॅट्स. फ्लाइंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात? A. मिल्खा सिंग, B. जवाहर सिंग, C. हरभजन सिंग, D. यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A. मिल्खा सिंग. पुढचा 9वा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळ कोणाचे होते? A. गुप्त प्रशासन, B. चोला प्रशासन, C. विजयनगर प्रशासन, D. मराठा प्रशासन. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन D. मराठा प्रशासन. 10वा प्रश्न आहे, गोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे? A. नैसर्गिक आपत्ती, B. रासायनिक आपत्ती, C. जैविक आपत्ती, D. आण्विक आपत्ती. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन B. रासायनिक आपत्ती. भोपाळ गॅस दुर्घटनेतील आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स बघूयात. 3 डिसेंबर 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती आणि याच्यामध्ये कोणता विषारी वायू बाहेर पडला होता? तर मिथाईल आयसोसायनेट हा विषारू वायू यामध्ये लीक झाला होता. आणि जी कंपनी होती तिचं नाव होतं युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड, UCIL. लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही पण महत्त्वाचे आहेत. एक तर 3 डिसेंबर 1984ला, याचं साल लक्षात ठेवायचं आहे. 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती आणि याच्यामधून कोणता वायू लीक झाला होता? तर मिथाईल आयसोसायनेट. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि कंपनी कोणती होती? तर युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड. पुढचा प्रश्न आहे, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? A. ठिबक सिंचन, B. तुषार सिंचन, C. आळे, D. पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A. ठिबक सिंचन. पुढचा 12वा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला? A. गोवा, B. रत्नागिरी, C. बेळगाव,
डी यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी. 1 मे 1981ला पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर ते होते AR अंतुले. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. AR अंतुले हे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि कधी झाले हे 1 मे 1981ला रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. 13वा प्रश्न आहे ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? A एडिसन, B मार्कोनी, C ग्राहम बेल, D यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A एडिसन. तर टेलिफोनचा शोध लावला आहे ग्राहम बेल आणि यांच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ग्रामोफोनचा शोध आणि टेलिफोनचा शोध. टेलिफोनचा शोध ग्राहम बेल यांनी, ग्रामोफोनचा शोध एडिसन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराचे आहेत? A कल्पना चावला, B सुनीता विल्यम्स, C राकेश शर्मा, D यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन C राकेश शर्मा. पुढचा 15वा प्रश्न आहे दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकास काय म्हणतात? A अर्धमासिक, B मासिक, C साप्ताहिक, D पाक्षिक. आणि उत्तर आहे ऑप्शन D पाक्षिक. पुढचा 16वा प्रश्न आहे मृत समुद्रामध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते कारण A हे पाणी एका ठिकाणी स्थिर राहते, B या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते, C पाण्याची घनता कमी असते, D या समुद्रात भरती ओहोटी कमी प्रमाणात येतात. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन B या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. पुढचा 17वा प्रश्न आहे वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? A एडिसन, B जेम्स वॅट, C फॅरेडे, D यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन B जेम्स वॅट. 1765 साली जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. पुढचा 18वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरादरम्यान सुरू झाला. A मुंबई ते ठाणे, B दौंड ते पुणे, C मुंबई पुणे, D मुंबई कल्याण. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A मुंबई ते ठाणे. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिला लोहमार्ग लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. लॉर्ड डलहौसी हे नाव महत्त्वाचं आहे. 1853 मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळात पहिला रेल्वे मार्ग सुरू झाला. 19वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? A घटसर्प, B कॉलरा, C क्षय, D न्यूमोनिया. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन C क्षयरोग. नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? A व्यासमुनी, B दुर्वासामुनी, C भरतमुनी, D वाल्मिकी. नाट्यशास्त्र हा ग्रंथ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन C भरतमुनी. पुढचा 21वा प्रश्न आहे पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? A आर्यभट्ट, B गागाभट्ट, C रामशास्त्री, D कनक ऋषी. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A आर्यभट्ट. तर आर्यभट्टांनीच 5व्या शतकात शून्याचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे पण. 22वा प्रश्न आहे शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे? A कालिदास, B रामदास, C गोविंददास, D वल्लभदास. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A कालिदास. त्याचप्रमाणे कालिदासांनी रघुवंश, कुमार संभव ही 2 महाकाव्ये आणि मेघदूत हे खंडकाव्य लिहिले आहे. 23वा प्रश्न आहे दशम ग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? A हरगोविंद सिंग, B गुरु गोविंद सिंग, C हरभजन सिंग, D करतार सिंग. दशम ग्रंथ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B गुरु गोविंद सिंग. पुढचा 24वा प्रश्न आहे राजा कनिष्क इसवी सन 120 ते 162 हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? A कुशाण वंश, B मौर्य वंश,
सी आर्यवंश, डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन ए कुशाण वंश. पुढचा शेवटचा प्रश्न आहे, सुमरान हे शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? सुमरान. ए धनगर नृत्य, बी तमाशा नृत्य, सी कोळी नृत्य, डी आदिवासी नृत्य. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धनगर नृत्य. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न आणखी उद्या घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.